या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील. पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर. शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर. आत्मा संस्थेचे प्रतिनिधी असतील या पंचवीचे तर विकत असल्यामुळे त्याने यावंच लागते. आज तेही आले आणि तुमच्यावर प्रेम करणारे काही मंडळी देखील या ठिकाणी दिसतात. याचा अर्थ लोकांमध्ये लोकप्रियता तुमची वाढलेली आहे याची नोंद घ्या. आणि असं आहे पुढे तुमच्याकडं लोकप्रियता वाढल्यानंतर लोकांची संख्या येणं जाणं वाढणार आहे आणि जो कोणी येते काम घेऊन येते लक्षात घ्यायचं. कामाची पूर्तता करून 2.5 वर्षानंतर हा तुमचा सन्मान आज आम्ही स्वागत करतोय. 2.5 वर्षानंतर परत जो कार्यक्रम आम्हीच घेणार आहे. मी जर राहिलो तर मी घेईन, अदरवाईज जे आमचे आहेत ते सगळे वारसदार ते घेतील. अत्यंत उत्कृष्ट महापौर पदाची कारकीर्द अशा पद्धतीचं व्हावं की जेणेकरून परत आम्हीच या ठिकाणी सत्कार करू आणि अत्यंत उत्कृष्ट काम आमच्या या संचालकांनी महापौरपदी केलं याची नोंद आम्हीच घेऊ. या पद्धतीची ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. अशा पद्धतीचं काम आपल्याकडे अपेक्षित आहे. मला अपेक्षित आहे मोजत नव्हतं तुमच्या असं अपेक्षित आहे. आता ह्यांनी नगरसेवक म्हणून ऍक्टिव्ह केलेले 3दा निवडून आले. आणि 3 वेळेला निवडून आले तर पक्ष कुठला होता? अपक्ष. मग मला वाटतं शिवसेना नंतर म्हणजे 4 पक्षाच्या माध्यमातून म्हणजे सर्वपक्षीय माणूस आहे. यांचा आदर सर्व पक्षामध्ये केला जातो असं त्याच्यातनं अभिप्रेत होतं. तेवढंच घ्या, बाकी इकडे तिकडे जाऊ नका. आणि किती लीड नाव आहे सोलापुरात सगळ्यांपेक्षा जास्त मतानं विक्रमी मतानं निवडून आलेले. अभिमानच करत. आता माझा सिंहाचं वाटत नाही त्याच्यात. माझं मतदार इकडं होतं, माझं मतदार उत्तरला होतं. आता आमच्या चेअरमनचा वाटा तुमच्याकडे असेल त्यांनी उल्लेख केला. पण कोणाचं तरी वाटा आहे. आम्ही काय वाटा मागत नाही, पण आमच्याकडे लक्ष नाही. रुग्णालयाकडे लक्ष नाही. रुग्णालयाचे काही प्रश्न जर असतील तातडीनं व्हायला. कशा पद्धतीनं निवडून येतात? 3 वेळा झालं, 4था कशा पद्धतीने हे कोडं पडलेले आहे. सर्वसामान्यपणे एकदा येतो, सेकंड दुसऱ्यांदा येतो, 3ऱ्या वेळेला एवढी त्यांच्याबद्दल अशांतता, लोकांमध्ये विरोधक एवढे वाढलेले असतात की तो पाडायचाच प्रयत्न करतो. 4थ्यांदा आला, कधी मला बोललं पण नाही. सांगू का जावे कसे म्हणून सांगू का? तुझी परवानगी असेल तर बोल. यांचं स्थळ तात्या कोल्ह्यांनी ज्या वेळेला यांना मुलगी द्यायचं ठरवलं ते मला बोलवले की तुम्ही यांच्या वतीनं येऊन मला त्या तपशिलात कृपया तुम्ही जाऊ नका, मीही जात नाही. मलाच का बोलवलं एवढं विचारू नका. मग मी गेलो. आमच्यात आंबल आडगुड म्हणतात, आंबली. तर मी गेलो, विचारलं त्याला काय बाबा आहे आमच्याकडे नवरदेव आहे, मुलगी देतात हो देणार म्हणजे एक कंडिशन टाकली होती. हे कंडिशन फुलफिल करायची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली आणि बहुतेक मी अर्धवट ते पूर्ण केलेलं आहे. पूर्ण केलेलं नाही, अर्धवट पूर्ण केलेलं आहे. राहिलेलं आता पूर्ण करू. त्या पद्धतीनं माझे ते जावई होत. जावई महापौर हे देखील आनंद. म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. संचालक प्रेसिडेंट, जावई सासरा, या पद्धतीचं दुग्ध शर्करा योग असं जर या ठिकाणी मी उल्लेख केला तर चुकीचं होणार नाही. परवाच मला वाटते आम्ही सर कधी कधी मोबाईल बघतो, त्यावेळेला स्मशानभूमीत गेलो. मला वाटतं कुठलेही महापौर गेलेलं मला आठवत नाही. अध्यक्षांनी तुम्हाला नेलं असेल असं माझे समजून आहे. त्याला सवय आहे कोणाला
न्यायचं, निधी आणायचं, वर्गणी गोळा करायचं काम करण्याची सवय आहे. मला वाटलं की त्यांनीच तुम्हाला घेऊन गेला असेल. अर्धवट माहिती असेल तर चुकीचं असेल तर नंतर सांगा, आता तर खुलासा करू नका. पण आमचे डॉक्टर पण होते. मला ते डॉक्टर आणि अलीकडे ऍक्टर जास्त दिसतात. सगळे पाणी केला, सगळी निधी वर्गणी. मला नाही वाटत की सोलापुरात एक देखील माणूस या समाजाला वर्गणी दिलं नाही म्हणजे तो धनाढ्य, ज्याच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे, त्यांनी दिलं नाही असं नाही वाटत बाबा. ते लिस्ट याच्याकडे अजून राहिलेलं नाहीये. सगळ्यांना हेरून ओरपडून त्यांनी देणगी आणलेलं आहे. अध्यक्ष बरंचसं विकास देखील झालेला नाही म्हणता येणार नाही. आता विकास कधी थांबत नसतो आणि संपत नसतो, लक्षात घ्या. विकास सातत्यानं काही ना काही शिल्लक राहते. आता मला वाटतं ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्यांनी दिला असेल किंवा तुम्ही समाजावर प्रेम आहे आणि आपल्या स्मशानभूमीमध्ये काही अडचणी आहेत याची जाणीव असल्यामुळे तुम्ही तिथे गेला असता. तसं का होईना तुम्ही गेलात आणि समाजाची खरोखरच त्या ठिकाणी वॉल फिनिशिंग व्हायला पाहिजे, स्वच्छता पाहिजे, बाकी अध्यक्ष सांगतील ते सगळं तुम्ही करून घ्या. आणि माणसाला जेव्हा आपण एखादा दुःखद घटना होते जातोय तर काही काहीनाच परत लवकर इथून कधी निघावं अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी. तर जरा व्यवस्थित राहिलं तर 2-4 मिनिटं तिथं घरात शांतता अलीकडे कमी असते. तिथं जर तुम्ही चांगलं केलं तर तिथं माणूस रमेल थोडं. अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्था करा. एक 2-5 मिनिट माणूस स्तब्ध हो, मंत्रमुग्ध हो, हल्ली विचारामध्ये घर. शेवटी आपल्याला इथंच यायचं, ह्याच पद्धतीनं आपल्याला जायचं. अशा पद्धतीचे चांगल्या भावना त्यांच्या घ्यावं. त्या पद्धतीनं तुम्ही पूर्ण लक्ष द्या. निधी कमी पडणार कारण तो निधी आणायला आहे. देवेंद्र तर आहेच आहे. देवेंद्रच्या बाजूला परत दुसरे देवेंद्र आहेत वरती, पालकमंत्री तुमचे. निधी कुठून येते मला माहित आहे. एवढे सोर्सेस असल्यानंतर मला वाटतंय निधीची कमतरता पडणार. तर त्या दृष्टीने हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, धनश्री यांच्या धर्मपत्नी. मी ज्या स्थळी गेलो होतो ते धनश्री, तिची मुलाखत वाचली आणि महापौर मला वाटतं झाला त्या दिवशीच. तिला विचारलं की तुझ्या म्हणजे प्रस्ताव काय, तुम्ही नवऱ्याला काय सांगू इच्छिता. ती म्हणाली की सोलापुरामध्ये पाण्याचा प्रश्न भयंकर बिकट आहे. यांना विनंती करेन की तो प्रश्न पहिल्यांदा सोडवा. म्हणजे मी ज्यांना जवळ केले ते किरकोळ नाही, लक्षात घ्या. ती देखील एवढं मोठं सजेशन दिली की ते सर्वसामान्य नागरिकांची गरज ओळखली. झोपडपट्ट्यामध्ये जेव्हा जाता त्यावेळेला तुम्हाला रात्री बेरात्री पाणी येते, लक्षात घ्या. आणि त्या झोपडपट्टीमध्ये राहणारे सगळे कामगार आहेत, पॉवरलूम असतील, हँडलूम असतील, त्या खात्यात काम करत असतील, त्यांना सकाळी सकाळी उठून नोकरीला जायचं. पण या पाण्यासाठी त्यांना अहोरात्र जागावं लागतं. याची जाणीव तुम्हाला आहेच आहे. पण आता इथं काहीतरी बोला म्हणून मी तुम्हाला सांगतोय. या प्रश्नाकडे तुम्ही परवाच्या मुलाखतीत सांगितलं की 2 दिवसाला एकदा पाणी देईल. अत्यंत 2 दिवसाला जरी दिला तर लक्षणीय काम म्हणून मी त्याचा उल्लेख करेन. एकदा 2 दिवसाचं झालं की मग 1 दिवसाला काही अवघड नाहीये. एकदा 2 दिवसापर्यंत आला आणि ते देखील दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही घोषणा केला. मला वाटतं माझ्या मुलीचं ऐकलं. त्याबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आणि समजा हे जर झालं तर सामान्य जनता तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या कारकिर्दीला इथून झालर लागेल. या कामापासून तुमच्या कामाला ते झालर लागेल. असे शेकडो कामं येतील, करत राहा. सर्वसामान्यांच्या ज्या मागण्या, इच्छा, अडचणी सोडवण्याचं सामर्थ्य तुम्हाला परमेश्वरने द्यावं. आणि तुमच्या बरोबर आमचं मार्कंडेय रुग्णालय राहणार आहे. महापौर संचालक मार्कंडेय, आम्हाला अभिमान वाटतो. उत्तरोत्तर अजून तुमची कारकीर्द यशस्वी व्हावं. आणि पुढं आता बस झालं, चौथ्यांदा आल्यानंतर एक स्टेप वर झाला, बस झालं. नगरसेवक झाल्यानंतर परत महापौर. याच्यापेक्षा कॉर्पोरेशन मध्ये मोठं पद नाहीये, लक्षात घ्या. माझे वडील असताना मी बघत होतो महापौर लास्ट. याचा अर्थ असंच आहे की भावी कारकीर्द तुमचे आमदार म्हणून घ्यायला पाहिजे.
इच्छा आहे आणि आमच्या सगळ्या सहकारी चळवळीतल्या सगळ्यांच्या तुमच्या मागे शुभेच्छा आहे. एवढंच या प्रकारे सांगतो आणि काही चुकलं तर माफ करा. आणि जावे म्हणलो आता कोण म्हणतील आता जावे झाले का महापौर जायला नाहीये, त्याचं स्थळच मी जमवलं. म्हणून कोणी शंका कुशंका काही काढू नका, ते रिअली माझे जावेच आहे. तर एवढं सांगतो आणि तुम्ही आलात आमचा सत्कार स्वीकारला, अत्यंत मनापासून आनंद झाला. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDCच्या मध्यभागी MIDC पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल, पाईप, चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 9423591259 किंवा 8087551679. शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा कॅफे वेर समोर सोलापूर. शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर MIDC सोलापूर. आजच भेट द्या.